सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शेखर नेत्रा, इंद्राणी अद्वैतला सांगत असतो की काल रात्री विरोचकाने माझ्यावर हल्ला केला, माझा गळा पकडला आणि हे ऐकून ते तिघेही काळजीत पडतात. नेत्रा शेखरला सांगते की बाबा आता आजपासून तुम्ही त्या रूममध्ये राहायचं नाही. मात्र शेखर म्हणत असतो की नाही नेत्रा, मी विरोचकासोबत त्याच खोलीत राहणार, म्हणजे मला त्याच्यावर व्यवस्थितपणे लक्ष ठेवता येईल आणि तुम्हाला अशा छोट्या मोठ्या गोष्टी सांगता येतील. त्यामुळे मग इंद्राणी, नेत्रा आणि अद्वैत काही बोलत नाही आणि मग ते सगळेजण विरोचकाला नवीन शक्ती मिळाली असेल की नाही याचाच विचार करत असतात. अद्वैत म्हणत असतो की मला असं वाटते की कदाचित विरोचकाला नवीन शक्ती मिळाली नसेल, कारण मागच्या वेळी नेत्राने त्या विचित्र विणेची तार तोडली होती. मात्र इंद्राणी म्हणते की नाही अद्वैत, मला तुझं म्हणणं पटत नाहीये, कदाचित विरोचकाला नवीन शक्ती मिळाली आहे. आता आपल्याला फक्त ती शक्ती कोणती आहे हे शोधून काढायचंय. त्यावर नेत्रा विचारते पण कसं, कारण सध्या आपली परिस्थिती डोळ्यांवर पट्टी बांधून युद्धभूमीत गेल्यासारखी आहे. आपल्याला आपल्या शत्रूकडे नेमकं कोणतं शस्त्र आहे तेच माहिती नाही. तर इंद्राणी म्हणत असते की जर विरोचकाला नवीन शक्ती मिळाली आहे तर मग तो त्या शक्तीचा वापर का करत नाहीये. आणि त्यावर नेत्रा म्हणते की आत्ता कदाचित असं असेल की आत्ता फाल्गुनीताई, केतकी काकू आणि तन्मय विरोचकावर विश्वास ठेवल्याचं नाटक करत आहे आणि त्यांचा विश्वास अजून संपादन करता यावा म्हणूनच विरोचक त्याच्या शक्तीचा वापर करत नसेल. तर अद्वैत म्हणतो पण जर विरोचकाने त्याच्या शक्तीचा वापर केलाच नाही तर मग आपल्याला कसं कळणार की त्याला नवीन कोणती शक्ती प्राप्त झाली आहे ते. आणि त्यावर नेत्रा म्हणते की साहेब तुम्ही काळजी करू नका, विरोचकाकडे संयम नाही, तो कोणती ना कोणती चूक नक्की करेल आणि त्याला नेमकी कोणती शक्ती मिळाली आहे हे आपल्याला कळेल. त्यानंतर दुसरीकडे फाल्गुनी तेजससोबत फोनवर बोलत असते तर केतकी त्या ठिकाणीच असते आणि मग त्यानंतर ती फाल्गुनीला विचारते की झालं का तुझं बोलणं, कधी येणार आहे तेजस. तर फाल्गुनी घाबरूनच सांगते त्याचं काम झाल्यानंतर. त्यानंतर मग रुपाली फाल्गुनीला म्हणते की तू प्लीज बाजारात जाऊन लाल भोपळा घेऊन येशील का, मला त्याचं सूप बनवायचं आहे अद्वैतसाठी. त्यावर फाल्गुनी विचारते एवढ्या उशिरा. तर रुपाली नाटक करत म्हणते की हो फाल्गुनी प्लीज. आणि मग त्यामुळे फाल्गुनी नाईलाजाने बाजारात जाण्यासाठी निघते. तर रुपाली खुश होते कारण तिला फाल्गुनीचं प्रतिबिंब तयार करायचं असतं. आणि मग फाल्गुनी घरातून बाहेर पडल्यावर ती तिच्या रूममधून एक औषधाची बाटली घेऊन येते आणि मग त्यानंतर ती ते औषध ज्यूसमध्ये मिक्स करते. ते औषध मिक्स करत असताना तिने फाल्गुनीच्या बाळाला कसं मारलं होतं हे आठवतं आणि ती खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर ती त्या ज्यूसकडे बघत हसतच म्हणते की नेत्रा, हे जालिम विष पिऊन तुला तर काही होणार नाही, पण तुझ्या पोटात वाढणारं तुझं बाळ आणि माझा नवा शत्रू या जगात येण्याच्या आधीच हे जग सोडून जाईल. आणि मग त्यानंतर ती लगेच तो मंत्र उच्चारते आणि फाल्गुनीचं प्रतिबिंब तयार करते. ते हुबेहूब फाल्गुनी सारखंच असतं. ते बघून रुपाली खुश होते आणि मग त्यानंतर ती 13 मिनिटांचा टायमर लावते आणि त्या फाल्गुनीला तो ज्यूस देत सांगते की हा ज्यूस तू नेत्राला नेऊन द्यायचा, काही झालं तरी हा ज्यूस तिने प्यायलाच हवा. आणि त्यावर ते प्रतिबिंब हो म्हणतं. तर दुसरीकडे रुपाली खूप खुश असते. ती मनाशी म्हणत असते की आता 10 मिनिटं तरी ही फाल्गुनी काय पुन्हा घरात येणार नाही आणि तोपर्यंत माझं काम होईल. आणि मग ती हसतच म्हणते की नेत्रा, आता फक्त शेवटचे 13 मिनिटं राहिली आहेत तुझे आणि तुझ्या बाळाचे. त्यानंतर तुझी सगळी स्वप्न, इच्छा, आकांक्षा धुळीस मिळतील. आणि मग ती मुद्दाम स्वयंपाक बनवण्याचं नाटक सुरू करते. तितक्यात केतकी त्या ठिकाणी येते. ती फाल्गुनीला शोधत असते मात्र तिला फाल्गुनी घरभर सापडत नाही. म्हणून मग ती रुपालीला विचारते. रुपाली सांगते की मीच तिला बाजारात पाठवला आहे लाल भोपळा आणण्यासाठी. तर केतकी विचारते पण एवढ्या उशिरा का पाठवायचं तिला. तर रुपाली नाटक करत म्हणते की मला आधीसाठी सूप बनवायचं होतं म्हणून पाठवलं, ती येतच असेल. तर केतकी म्हणत असते हो पण मला काळजी वाटते, तिचा फोनसुद्धा बिझी आहे. आणि त्यावर रुपाली म्हणते की अगं ती तेजससोबत बोलत असेल आणि तू विसरलीस का, तू सुद्धा केदार भाऊजींसोबत अशीच तासनतास बोलत बसायची. आणि तिचं ते बोलणं ऐकून केतकीला वाईट वाटतं आणि मग ती तेथून निघून जाते. तर रुपाली म्हणत असते की चला आता ही हिचं दुःख विसरण्यासाठी दारू पीत बसेल, घरभर फिरायची तरी नाही. तर दुसरीकडे ते फाल्गुनीचं प्रतिबिंब ज्यूस घेऊन नेत्राकडे जातं. ती नेत्राला ज्यूस पिण्याचा आग्रह करत असते पण नेत्रा म्हणत असते की ताई मी ज्यूस नंतर पिते,
कारण मी आत्ताच कॉफी घेतली आहे. मात्र फाल्गुनीचं ते प्रतिबिंब काही ऐकूनच घेत नाही. तितक्यात अद्वैत देखील तिथे येतो आणि फाल्गुनी नेत्रासाठी ज्यूस घेऊन आली आहे, पण नेत्रा तो पिण्यासाठी नकार देते. हे बघून तो नेत्रावरच ओरडतो आणि तिला ज्यूस प्यायला सांगतो. तर नेत्रा म्हणत असते की साहेब प्लीज मी नंतर ज्यूस पिते, पण अद्वैतही ऐकत नाही. आणि मग फाल्गुनीचं ते प्रतिबिंब म्हणतं की अद्वैत भाईजी तुम्ही नेत्राचं नाक पकडा, मी तिला पटकन ज्यूस पाजते. आणि ते ऐकून अद्वैत आणि नेत्रा हसू लागतात. आणि मग त्यानंतर नाईलाजाने नेत्रा तो ज्यूस पिते आणि मग फाल्गुनी तेथून निघून जाते. दुसरीकडे रुपाली फाल्गुनीच्या त्या प्रतिबिंबाचीच वाट बघत असते. आणि मग त्यानंतर ते जेव्हा प्रतिबिंब तिथे येतं तेव्हा ती त्याला पटकन किचनमध्ये घेऊन जाते आणि काम झालं आहे की नाही ते विचारते. त्यावर ते प्रतिबिंब सांगतं की काम झालं आहे, नेत्रा ज्यूस पिली. त्यामुळे रुपाली खूपच खुश होते आणि मग त्यानंतर तिथे ग्लास घेऊन तेथून निघून जाते. मात्र तितक्यात खरी फाल्गुनी घरात येते. केतकीसुद्धा त्या ठिकाणीच असते आणि मग त्या दोघीजणी किचनकडे जाण्यासाठी निघतात. त्या दोघींच्या पाठीमागेच फाल्गुनीचं ते प्रतिबिंब असतं. त्यामुळे रुपाली खूप घाबरते. काय करावं तिला सुचत नाही. आणि मग त्यानंतर ती पटकन फाल्गुनीच्या हातून पिशवी घेते आणि तिला तेथून जायला सांगते. त्यामुळे फाल्गुनी आणि केतकी तेथून जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात 13 मिनिटं पूर्ण होतात. ते प्रतिबिंब गायब होतं. त्यामुळे रुपाली पुन्हा त्यांना थांबवते आणि तिला स्वयंपाकामध्ये मदत करायला सांगते. ती मनाशी म्हणत असते की ही प्रतिबिंब विद्या वापरणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे, खूप विचार करावा लागेल. तर दुसरीकडे अद्वैत फोनवर बोलत असतो. त्यांच्याकडून एका कामासाठी डिले झालेला असतो म्हणून एका फायनान्सरने बॅकआउट केलेलं असतं आणि अद्वैत त्याचविषयी शेखरसोबत बोलत असतो. आणि जेव्हा हे नेत्राला कळतं तेव्हा ती देखील काळजीत पडते. ती अद्वैतला सांगत असते की साहेब तुम्ही पुन्हा ऑफिसला जायला सुरुवात करा, उगाच माझ्यामुळे तुम्ही घरात थांबू नका, तुमची सगळी कामं अडून राहतील. पण अद्वैत तिचं काही ऐकत नाही. तो म्हणतो की नेत्रा घरात राहणं हा माझा डिसिजन आहे, त्यामुळे मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. त्यामुळे मग नेत्रा काही बोलत नाही. तर दुसरीकडे रुपाली नेत्राला अजून काही त्रास का होत नाहीये याचाच विचार करत असते. आणि मग त्याच वेळी दुसरीकडे नेत्राला खूप त्रास सुरू होतो. तिच्या पोटात कळा येत असतात. अद्वैत ते बघून खूप घाबरतो आणि मग ते लगेच डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अद्वैत नेत्राला घेऊन डॉक्टरांकडे निघालेला असतो, पण तितक्यात रुपाली समोर येते. त्यामुळे नेत्रा असं दाखवते की जणू तिला काही त्रास होतच नाही आहे. आणि ती फाल्गुनी केतकीला सांगते की आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर चाललोय, येताना तुमच्यासाठी सुद्धा घेऊन येतो. मात्र नेत्राला त्रास होत आहे हे रुपालीला कळलेलं असतं आणि ती खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.